हाय फ्रेंड्स, आज आपण SSC फेज 14ची जी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यावरती फेस व्हेरिफिकेशन कसं करायचं आणि परत सिग्नेचर आणि फोटो कसं हे करायचं, अपलोड कसं करायचं हे आपण बघून घेऊया. हे आहे SSCचं ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आणि लॉग इन करायचं. इथं मी लॉग इन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला या लिंकवरती जायचं आहे. जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी फेस व्हेरिफिकेशन होत नाही, त्याच्यामुळे SSC ॲपवरती जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. अप्लायवरती क्लिक करायचं आहे. इथं मी लॉग इन केलेले नव्हते त्याच्यामुळे हे असं इंटरफेस आलेलं आहे. इथं आपलं युजर नेम आणि पासवर्ड घालायचं आहे. त्याच्यानंतर कॅप्चा घालून लॉग इन करायचं आहे. इथं मी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड घातलेला आहे, कॅप्चा घातलेला आहे. आता लॉग इन करूया आपण. लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतरही तेच पेज ओपन झालेलं आहे. मग अशी लॉग इन नव्हतं त्याच्यामुळे ते येत नव्हतं. आता अप्लायवरती जायचं आहे. सिलेक्शन पोस्ट फेजवरती जायचं आणि अप्लाय या लिंकवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपला फॉर्म भरून झालेला आहे. त्यासाठी हे करायचं आपल्याला फेस ऑथेंटिकल करायचं आहे. ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये जायचं आहे. माय ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. ॲप्लिकेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 2026ला क्लिक करायचं आहे. आता ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय केलेलो आहोत त्या पोस्ट इथं दिसत आहेत. आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही फेस हे केला नाही, व्हेरिफिकेशन केला नाही, त्या पोस्ट ते रिझन आणि तो पोस्ट कोड आपल्याला ओके करायचा आहे. इथं हे असं येत आहे. त्याच्यानंतर कंटिन्यूवरती जाऊन क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स दिसत आहे. इथं सगळं तुम्ही चेक करू शकता परत एकदा. मोबाईल नंबर, ईमेल ID, पिनकोड, डिस्ट्रिक्ट सगळं. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सक्सेस म्हणून येत आहे, याला ओके करायचं आहे. परत सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. परत इथं ओके करायचं आहे. त्यानंतर एक्झाम सिटी प्रिफरन्स दिलेलं आहे आपलं, आपण तेही बघू शकता. हे सगळं आपण फॉर्ममध्ये भरलेलो आहोत. त्याच्यानंतर कुठल्या मीडियममध्ये तुम्ही पेपर देऊ शकता हे पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही नेक्स्ट सक्सेस झालेलं आहे. 24 नंबरला येत आहे ते पोस्ट डिटेल्स. काही पोस्ट अशा आहेत त्या नॉन एक्सपिरियन्स पण आहेत आणि काही आहेत त्या एक्सपिरियन्स पण आहेत. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स पोस्ट तुम्ही भरू शकता आणि एक्सपिरियन्स नसेल तर नॉन एक्सपिरियन्स पोस्ट बघूनही तुम्ही अप्लाय करू शकता. इथं पण आपण बघतात. हे सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर इथं पण डिटेल्स सक्सेसफुली येते, याला ओके करायचं आहे. इथं आधार फेस हे आपल्याला पेंडिंग आहे, हेच आपल्याला भरायचं होतं. याला ओके करायचं आहे, टिक करायचं याला आणि ह्याला आधार फेसला क्लिक करायचं आहे. ह्या प्रकारे येत आहे. राऊंड जो आहे ह्यो ग्रीन कलरचा याला पाहिजेत, तेव्हाच व्हेरीफाय झालेलं असते. आता व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्याला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. इथं दिसत आहे बघा, फेस ID व्हेरिफिकेशन सक्सेस, हे आपल्याला ओके करायचं आहे. ते ओके केल्यानंतर आम्ही जो फोटो लाईव्ह कॅप्चर केलेला होता तो फोटो इथं येत आहे आणि परत सिग्नेचरही येत आहे. या प्रकारे ह्याला आपण सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर प्रिव्ह्यू फॉर्म करायचं आहे तुम्हाला. एकदा तुमचा फॉर्म एकदा तुम्ही नीट बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे आणि डिक्लेरेशन डिटेल्समध्ये जाऊन फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे. तुम्ही एकदा तुमचा फॉर्म भरलेला आहे तो बघू शकता. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा दिलेला आहे तर कॅप्चा फिल करायचा आहे. त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे तुमचा भरून. त्याप्रकारे तुम्ही तुमचं सिग्नेचर किंवा ते फेस व्हेरिफिकेशन जर होत नाही तर ह्या प्रकारे तुम्ही फेस व्हेरिफिकेशन करू शकता SSC ॲपमधून. ओके, थँक्यू. आणि दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर इथं यस करायचं आहे.
पण येस करायचं.